आज येणार होती आपली गौराई. गौराई आणायची आमची लगबग चालू झाली होती. गौराई घेऊन सर्वात पहिला जातात मंदिरात. मंदिरात घेऊन गेल्याशिवाय घरी गौराई घेत नाहीत. त्यामुळे आम्ही गेलो मंदिरात घेऊन. मंदिरात पण मस्त वाजत गाजत असं घेऊन जातात. खूप छोटे मुलं नाचत होते. खूप मस्त वाजत गाजत तिचे स्वागत झाले आणि त्यानंतर फटाके वगैरे फोडले. फटाके वगैरे फोडून झाल्यानंतर तिथे गेम वगैरे चालू होते. सर्व काय काय खेळत होते. खेळून झाल्यानंतर आणि आम्ही पोचलो मंदिरामध्ये जाऊन खूप सगळं असं बायका जमा झाल्या होत्या आणि हे आहेत आपले बाप्पा. बाप्पाचं दर्शन वगैरे घेतलं. मंदिरामध्ये पण आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि सर्व बायका आणि मुली मिळून खेळत होत्या. आता इथे झिम्मा फुगडी सर्व खेळून घेतात. एका साईडला लेझिम पण खेळत होते. खूप वर्षानंतर लेझिम खेळताना मी बघितलं. खूप छान वाटतं आणि वेगवेगळ्या प्रकारचे असे खूप मजा असते गावाला. गणपतीमध्ये गावाला यायला खूप मजा होते. आणि त्यानंतर मग आरती वगैरे झाली आणि आम्ही गौराई घेऊन निघालो घरी गेल्यानंतर मग गौराईची पूजन वगैरे केलं आणि त्यानंतर मग गौराईला आतमध्ये घेतल्यानंतर मग परत आम्ही गौराईचं पूजन वगैरे करून घेतलं. आणि गौराईला आज दाखवतात भाकरीचं आणि पालेभाजी असते त्याचा नैवेद्य दाखवतात. म्हणजे शिदोरी बोलतात. मम्मीने घेतली शिदोरी बांधायला. गौराईची शिदोरी बांधली आणि गौराईला नैवेद्य दाखवला आणि मग त्यानंतर 5 घरांमध्ये तो नैवेद्य आपल्याला वाटायचा असतो. नैवेद्य म्हणजे गौराईची शिदोरी असं बोलतात. तुमच्याकडे पण असंच करतात का?